3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे। त्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा काही होते का? 3.5 मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना 3.5 मुहूर्त पाहून स्थापन नव्हती, हे माहिती आहे का? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ही गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली। त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला। म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर, हे तुम्ही खात्रीने समजा। एक पाऊल पुढे टाकलं जाईल, उद्या भाषण होणार उद्धव ठाकरे। आता तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी। माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं, काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला। तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर ते चक्कर मारू शकता कुठेही। बाकी विचार भूमिका महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम स्वाभिमान याबाबत जर काय हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल। संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून केली होती। अल्पसंख्याक मोर्चाकडून मागणी व्हावी। अल्पसंख्याक मोर्चा का, मोहनराव भागवतांकडून का नाही, किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं, यासाठी हे सगळे प्रयोजन तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या। हेगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं द्या, ही तयारी सुरू आहे, पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ, त्या मागणीचे काय, आधी वीर सावरकरांना भारतरत्नवर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असं आपल्याला का वाटत नाही? जर हेगडेवारांनी हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा, ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व असं पेटवलं, जागवलं आणि रुजवलं, म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे। आता आजचा भारतीय जनता पक्ष चणे फुटाणे विकत कुठेतरी बसला असता, तुम्हाला दिसला असता। आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्यामागे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व